अपॉइंटमेंट विथ डेथ. अगाथा ख्रिस्ती. प्रकरण 1. तुझ्या लक्षात येतंय ना की तिला ठार मारलंच पाहिजे? येतंय ना लक्षात? रात्रीच्या स्तब्ध हवेत हा प्रश्न तरंगत राहिला. क्षणभर तिथंच रेंगाळत राहिल्यासारखा दिसला आणि नंतर अंधारात मंद वाऱ्यावर वाहत मृत समुद्राकडे गेला. खिडकीच्या कडीवर हात ठेवून हरक्यूल पायरो मिनिटभर तिथंच थबकला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. नंतर अंगाला झुमणारा थंडगार वारा थोपवण्यासाठी त्यानं खिडकी बंद करून घेतली. असा कडाक्याच्या थंडीतला वारा अंगावर घेणे प्रकृतीच्या दृष्टीने बाधक असते हे त्याला चांगले माहिती होते. खिडकीचे पडदे व्यवस्थितपणे ओढून घेऊन आपल्या पलंगाकडे जाताना त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरलं. तुझ्या लक्षात येतंय ना की तिला ठार मारलंच पाहिजे? येतंय ना लक्षात? जेरुसलेममध्ये आल्यानंतरच्या पहिल्याच रात्री अडून त्याच्या कानावर पडलेले हे शब्द डिटेक्टिव्ह हरक्यूल पायरोला चमत्कारिक वाटले. थोडे आश्चर्यकारकही वाटले. तो स्वतःशीच पुटपुटला, मी कुठेही गेलो तरी मला गुन्ह्याची आठवण देणारं काहीतरी हमखास घडतंच. कधीतरी एकदा ऐकलेली कादंबरीकार अँथनी ट्रॉलोप याच्या संबंधीची गोष्ट त्याला आठवली. ट्रॉलोप अटलांटिक महासागर ओलांडत असताना 2 सहप्रवासी त्याच्याच धारावाही कादंबरीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भागाबद्दल चर्चा करीत असताना त्यानं ती चर्चा ऐकली. आपलं मत व्यक्त करीत त्यातला एक म्हणाला, फार छान, पण त्यानं त्या कंटाळवाण्या त्रासदायक म्हातारीला मारून टाकायला हवं. कादंबरीकार हसत त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, सभ्य गृहस्थ हो, मी तुमचा फार ऋणी आहे. मी जाऊन ताबडतोब तिला मारून टाकतो. हरक्यूल पायरो नुकत्याच खिडकीतून कानावर आलेल्या शब्दांचा उगम कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा विचार करू लागला. एखाद्या नाटकाच्या किंवा कादंबरीच्या सहलेखकांच्या चर्चेतून कदाचित एकानं हे मत व्यक्त केलेलं असावं. तो हसला आणि मनात म्हणाला, कदाचित हेच शब्द मला पुन्हा एखाद्या दिवशी आठवतील आणि त्यांना या वेळेपेक्षा जास्त भेसूर अर्थ प्राप्त होईल. कुणी सांगावं? आणि आता त्याला आठवलं, ते शब्द बोलणाऱ्याच्या आवाजात एक चमत्कारिक भीतियुक्त तीव्रता होती. तीव्र भावनिक तणावामुळे येणारा कंप होता. तो आवाज पुरुषाचा किंवा मुलाचा असावा. पलंगाशेजारचा दिवा विझवीत पायरो म्हणाला, तो आवाज परत कानावर आला तर मी तो ओळखीन. खिडकीच्या कट्ट्यावर हात ठेवून डोक्याला डोकं भिडवून रेमंड आणि कॅरोल बॉयंटन रात्रीच्या गडद अंधाराकडे पाहत होते. भीतीयुक्त कापऱ्या आवाजात रेमंडनं पुन्हा ते शब्द उच्चारले, तुझ्या लक्षात येतंय ना की तिला ठार मारलंच पाहिजे? येतंय ना लक्षात? कॅरोल बॉयंटन किंचित थरारली. घोगऱ्या आणि खोल गेलेल्या आवाजात उद्गारली, भयानकच हे, पण यापेक्षा जास्त भयानक नाही. नसेलही. रेमंड हिंसक आवाजात म्हणाला, हे असंच चालूच शकणार नाही. आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. यापेक्षा वेगळं काही करता येण्यासारखं नाही. कॅरोल म्हणाली, काहीतरी करून आपण सुटू शकलो तर. पण यावर तिलाच विश्वास बसत नव्हता. निराशेनं तो म्हणाला, आपल्याला शक्य नाही ते. कॅरोल, तुला चांगलं माहीत आहे ते. आपली यातून सुटका नाही. ती शहारली. माहिती आहे मला. तो एकदम कडवटपणानं थोडं हसला. आपल्याला सरळ घराबाहेर निघून जाणं सुद्धा जमत नाही हे कळलं तर
लोक आपल्याला वेड्यात काढतील. कदाचित आपण खरंच वेडे असू, कॅरोल म्हणाली. आहोत, आपण वेडेच आहोत किंवा लवकरच वेडे होऊ. कदाचित काही लोक म्हणतील आपल्याला वेड लागलेलंच आहे. इथं आपण थंड डोक्यानं आपल्याच आईचा खून करण्याची योजना आखीत बसलेलो आहोत, कॅरोल तीव्रपणे म्हणाली. ती आपली सख्खी आई नाही. हो, तेही खरंच. क्षणार्धानं रेमंडनं खुंटा हलवून बळकट करण्यासाठी विचारलं. मग तुला मान्य आहे ना हे, कॅरोल? ती मेली तर पाहिजेच. हो, मेलीच पाहिजे. मग अचानक ती म्हणाली, ती वेडी आहे. माझी खात्री आहे तिला वेड लागलंय. ती शहाणी असती तर तिनं आपला असा छळ केला नसता. हे असं चालणार नाही. असं आपण कित्येक वर्षांपासून नुसतं बोलत आलेलो आहोत, पण ते चालू राहिलेलं आहे. आपण म्हणायचो कधी ना कधी ती मरेलच, पण ती मेली नाही, कधीच मरणारही नाही. नाही, आपण मारल्याशिवाय ती मरणार नाही. हो. खिडकीच्या कट्ट्यावर तिनं करकचून हातांची बोटं आवळली. तिचा भाऊ उद्दीपित कापऱ्या आवाजात म्हणाला, आपल्या दोघांपैकीच कोणीतरी एकानं हे केलं पाहिजे. तुझ्या लक्षात येतंय ना हे? लेनॉक्सवर नादीनची जबाबदारी आहे. तिचा विचार त्यानं करायला हवा आणि जिनीला यात आपल्याला ओढता येणार नाही. शहारत कॅरोल उद्गारली. बिच्चारी जिनी. मला इतकी भीती वाटते. कदाचित ती, मला माहीत आहे तिची हालत फार खराब होत चालली आहे. होय ना? म्हणून लवकर काहीतरी केलं पाहिजे. तिचा कडेलोट होण्याआधी कॅरोल कपाळावर आलेले काळसर पिंगट केस मागे सारीत म्हणाली, आपण म्हणतोय ते चुकीचं नाही असं तुला खरंच वाटतंय ना? त्यानं ठामपणे उत्तर दिलं. मुळीच चुकीचं नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासारखंच आहे ते. जगाला हानी पोहोचवणारं जे आहे ते थांबवलंच पाहिजे. ते थांबवण्याचा एकच मार्ग आहे, कॅरोल पुटपुटली. पण आपण फासावर जाऊ त्याचं काय? ती कशी आहे याचं स्पष्टीकरण तर आपल्याला देता येणार नाही. अशी विलक्षण गोष्टीवर विश्वास तरी कोण ठेवील? एका दृष्टीनं तर तो सगळा आपल्या मनाचाच खेळ आहे. रेमंड म्हणाला, काय झालं रे? काय झालं ते कोणालाच समजणार नाही. मी सर्व बाजूने विचार करून एक योजना आखलेली आहे. आपण अगदी सुरक्षित राहू. कॅरोल भावाकडे वळून म्हणाली, रे कसा कुणास ठाऊक, मला तू अगदी वेगळा वाटतो आहेस. तुला काहीतरी झालंय. तुझ्या डोक्यात हा विचार आलाच कसा? मला काहीतरी झालंय असं तुला का वाटतंय? कारण तुला काहीतरी झालेलंच आहे. रे मला सांग, ट्रेनमधल्या मुलीमुळे तर नाही? मुळीच नाही. तिचा संबंध काय? कॅरोल, असलं निरर्थक काही बोलू नकोस. आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. कोणत्या मुद्द्याकडे? तुझ्या योजनेकडे. तुझी योजना बिनतोड आहे याची खात्री आहे का तुला? हो, म्हणजे मला तसं वाटतं. अर्थात योग्य संधीची आपल्याला वाट पाहिली पाहिजे. ती आली आणि माझ्या योजनेप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं तर यातून आपण सुटू. आपण सर्व स्वतंत्र हो. स्वतंत्र? निश्वास सोडून कॅरोलनं अंधारात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहिलं. नंतर अचानक मस्तकापासून तर पायांपर्यंत थरथर कापत ती मुसमुसून रडू लागली. कॅरोल, काय झालं? अशी रडतेस काय? ती हुंदके देत अडखळत्या शब्दात म्हणाली. हा गडद अंधार, हे निळभोर आकाश, हे लुकलुकणारे तारे, सगळं किती सुंदर आहे, किती मनमोहक आहे, किती आनंददायक आहे.
का आपल्याला या आनंदात सहभागी होता येत नाही आहे? का आपण इतर सामान्य माणसांसारखे नाही आहोत? का आपण असे आहोत, बेचैन, बहकलेले आणि भटकलेले आहोत? ती एकदाची मेल्यावर सगळं ठाकठीक होईल. खात्री आहे तुला? फार उशीर झालाय असं नाही तुला वाटत? मला तर वाटतंय आपण कायम असे बेचैन आणि इतरांपेक्षा वेगळेच राहणार. नाही 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 राहणार तसे. मला शंका आहे. कॅरोल, तुझी इच्छा नसेल तर? नाही, तसं नाही. मी तुझ्याबरोबर आहे. नक्की तुझ्याबरोबर आहे. बाकीच्यांसाठी, खास करून जिनीसाठी. आपल्याला जिनीला वाचवलंच पाहिजे. रेमंड क्षणभर थांबून म्हणाला, मग योजनेप्रमाणे सगळं करायचं? हो. ठीक, तर मग तुला माझी योजना सांगतो. तिच्या कानापाशी त्यानं तोंड नेलं. प्रकरण 1 येथे समाप्त.